कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कासारवाडी येथील संरक्षित वनक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आणि अवैध उत्खनन झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। गावाच्या दक्षिणेकडील गट क्रमांक 630 मधील वनजमिनीमध्ये सुमारे 300 जुन्या वृक्षांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आल्याचा आरोप ग्रामपंचायत आणि वनहक्क व्यवस्थापन समितीने केलेला आहे। आणि या संदर्भातले अधिकचे तपशील आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याला देतील। शेखर, विक्रांत बरोबर आहे। अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आहे। राधानगरी तालुक्यातील कासारवाडी या गावामध्ये जवळपास 500 मीटरचा रस्ता अशा पद्धतीने 300 झाडं तोडून त्या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे आणि हा रस्ता गौण खनिज जे आहेत ती त्याचं उत्खनन करून त्याची वाहतूक करण्यासाठी हा रस्ता जो आहे तो बनवण्यात आला आहे असा आरोप जो आहे तो गंभीर करण्यात आलेला आहे। आणि त्या संदर्भात वन विभागाने त्या ठिकाणी आता भेट देऊन पंचनामा देखील केलेला आहे। आपल्याला माहित आहे की कशा पद्धतीने झाडं जगवण्यासाठी अनेक जण त्या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळतात। अनेक ठिकाणी वन कर्मचारी देखील मोठमोठ्या पद्धतीने या पावसाळ्याच्या आधी अनेक रोपं जी आहेत ती तयार करताना आपल्याला दिसलेली आहेत। आणि दुसरीकडे मात्र असं कासारवाडी आणि राधानगरी सारखं ठिकाण त्या ठिकाणी अशा पद्धतीने 300 झाडांची जर कत्तल होत असेल तर तो अतिशय गंभीर त्या ठिकाणी बाब आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणं आता गरजेचं आहे। शिवाय संबंधित ज्यांनी कोणी हे प्रकार जो आहे तो केलेला आहे, कोणी या ठिकाणी येऊन गौण खजिन्याची जी आहे ती लूट केलेली आहे त्यांच्यावर देखील कारवाई होणं गरजेचं आहे। त्यामुळे निश्चितच या सगळ्या वन विभागाचं कासारवाडी आणि राधानगरी परिसरातील जो वन विभाग आहे त्यांचं या ठिकाणी या सगळ्यांना पाठिंबा आहे का हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। कारण जर या सगळ्यांवरती कारवाई झाली नाही तर याचा अर्थ देखील तसाच पुढे जाऊन निघणार आहे। त्यामुळे निश्चितच या सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊन पुढे नेमकी कारवाई आता काय होणार आहे हे देखील पाहणं आपल्याला गरजेचं असणार आहे। विक्रांत, धन्यवाद शेखर दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।